तर हगवणे कुटुंबियांच्या वकिलानं वैष्णवीच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवल्यानंतर आता महाराष्ट्रभरातून ज्या आहेत त्या संतप्त प्रतिक्रिया येतात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। 5 ते 6 दिवस माझ्या मुलीला मारहाण, आरोपींच्या वकिलाचं बोलणं चुकीचं, माझी मुलगी मेली, आता तिच्यावर असे वाईट शिंतोडे उडवू नका, कसपटे कुटुंबियांना अश्रू अनावर। तिला 6 ते 7 दिवस आमच्या माहितीने सलग मारहाण होती। आपल्या माहितीने रिपोर्टच आहेत तसे रिपोर्ट 5-6 दिवस तिला मारहाण करण्यात आली। ज्यावेळेला एकदा आली होती दातार केलं त्यावेळेला ती तशी आईपाशी बोललेली आहे की मला मारहाण होतीये। शशांक हगवणेकडून वैष्णवीला 8 दिवस विविध हत्यारांनी मारहाण, निलेश चव्हाण आणि करिश्मा हगवणेकडूनही वैष्णवीला मानसिक त्रास। मी महिंद्रा हेक्टर देत होतो, मात्र हगवणे फॉर्च्युनरवर अडून बसले, दुसरी गाडी दिल्यास ती गाडी पेटवून देण्याची धमकी दिली, वैष्णवीच्या वडिलांनी सांगितली हुंड्याची कहाणी। वैष्णवी मृत्यू प्रकरणातील आरोपींना न्यायालयीन कोठडी, लता हगवणे, शशांक हगवणे, करिश्मा हगवणे या तिघांना न्यायालयीन कोठडी, तीनही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं। हगवणेंच्या वकिलावर गुन्हा दाखल असल्याचं समोर, सरकारी वकिलांची कॉलर पकडून मारहाण केल्याचा विपुल दुशिंगवर आरोप, तर वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते, वकिलाकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोड। वैष्णवी मृत्यू प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा द्या, वैष्णवी हगवणे प्रकरण दुर्दैवी, माझ्या न्यायव्यवस्थेवर विश्वास, गौतमी पाटीलची प्रतिक्रिया। कसपटे कुटुंबाकडून हगवणेंना चांदीची गौराई देतानाचा व्हिडिओ समोर, लग्नात हुंड्यात कसपटे कुटुंबानं 7.5 किलो चांदी दिली होती। ज्या मैत्रिणीसोबत वैष्णवीचं बोलणं झालं त्या मैत्रिणीची पोलीस चौकशी होणार, ज्यांच्याकडे वैष्णवीनं तक्रार केली त्यांना चौकशीसाठी बोलावणार, या सगळ्यांचे जबाब नोंदवले जाणार, माहिती।